शस्त्र परवानाधारकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणा आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेत धडक कारवाई केली आहे। 2 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून यावर्षी एकूण 58 नव्या अर्जदारांना पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवानगी नाकारली। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत करूळ येथील परवानाधारक मयूर गुलाब सोनवणे यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या पिस्तूलमधून अचानक एक गोळी झाडली जाऊन त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली। या बेपर्वाईबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी मयूर सोनवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। चिखली पोलीस ठाणे हद्दीतील शस्त्र परवानाधारक प्रवीण सुरेश लुक्कर यांनी शस्त्र परवाना मिळवताना प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे आणि पुणे सत्र न्यायालयात 1 क्रिमिनल केस न्यायप्रविष्ट आहे। मात्र शस्त्र परवान्यासाठीच्या अर्जात फक्त एकच गुन्हा दाखवल्याचे समोर आले। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तातडीने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले। यात दोन्ही परवानाधारकांची कसूरी सिद्ध झाली आहे। त्यानंतर 1 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे शस्त्र परवाने रद्द केले। ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान नव्याने आलेल्या अर्जांची बारकाईने तपासणी केली असता 41 अर्जदारांना कोणताही सबळ आधार नसल्याने शस्त्र परवाना नाकारण्यात आला। यापूर्वी 17 जणांना नकार देण्यात आला होता। एकूण मिळून यावर्षी 58 व्यक्तींना नवीन शस्त्र परवाना नाकारण्यात आला।